नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. नितीन शिरसाट यांच्या निर्गुण खुनातील आरोपींना तात्काळ अटक करावी व त्यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी शिरसाट कुटुंबियांसह गावातील महिलांनी सोमवार दिनांक 27 एप्रिल जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण केले. या आंदोलनात महिलांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग होता. या उपोषणात स्वाती नितीन शिरसाट, शारदा शिरसाट, स्वाती शिरसाट, आशा अल्लाट, उषा शिरसाट, वंदना शिरसाट, तेरेसा शिरसाट, वैशाली मगर, नंदा साळवे, शुभा साळवे, रोहिणी गायकवाड, पल्लवी हिवाळे, सविता शिरसाट यांसह अनेक महिला सहभागी झाल्या होत्या. 12 फेब्रुवारी 2026 रोजी घोडेश्वरी हॉस्पिटल घोडेगाव येथे नितीन शिरसाट यांची भरदिवसा गोळ्या झाडून निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेला तब्बल 70 ते 80 दिवस उलटूनही आरोपी अद्याप पोलिसांच्या ताब्यात आलेले नाहीत. तसेच आरोपींना कोणीतरी पाठीशी घालत असल्याचा संशय व्यक्त करत पोलीस प्रशासनावर नेमका कोणाचा दबाव आहे असा सवालही कुटुंबियांनी उपस्थित केला आहे. माझं नाव शारदा नितीन शिरसाट. माझ्या पतीच्या हत्या 70 ते 80 दिवस होऊन झाले आणि पोलीस प्रशासन पाठबळ देत आहे. पोलीस प्रशासनाने काही कोणती दखल घेतलेली नाही आणि सोने पोलीस स्टेशन आमचा आरोप आहे. सोने पोलीस स्टेशन ते पूर्ण मॅनेज झालं असं म्हणूनच ते दखल घेत नाहीत. आम्ही वारंवार निवेदन दिले, वारंवार येऊन तक्रार दिली, सांगितलं आम्ही तुम्ही आरोपी पकडा, तरी आरोपी पकडत नाही. याच्या पाठीमागचं कारण एकच असू शकतं, आमचा आरोप आहे नाही का. पोलीस डिपार्टमेंटवर इथं आयल्यानगरमध्ये पण इथं SP ऑफिसला आम्ही वारंवार आलो, लेकरा बाळ घेऊन त्यांना सांगितलं सर तर तुम्ही आरोपी पकडा, तरी आरोपी पकडत नाही. याच्या पाठीमागचं कारण एकच असू शकतं की यांनी मान्य पोलिसांचा पाठबळ आहे म्हणून यांना आरोपी पकडले जात नाही. आरोपी 4 वेळा ही घटना घडल्यानंतर 4 वेळा आरोपी येऊन गेलेत घोडेगावमध्ये, तरी आरोपी पकडलेले नाहीत. मग आमचा आरोप आहे पोलीस डिपार्टमेंट पूर्ण मॅनेज असावं. आमचे लेकरं बाळ उन्हात पडलेले आहेत, आम्हाला 6 लेकर आहेत. आम्ही कुठं जायचं? आम्ही कोणाला न्याय मागायचा? आम्हाला जर न्याय भेटत नाही तर आम्ही जायचं कुठं? आम्हाला न्याय पाहिजे, आम्हाला न्याय भेटला पाहिजे. आणि जर नाही भेटला तर आम्ही आमरण उपोषण करणार आणि आमचा जीव जरी गेला तरी आम्ही मागे हटणार नाही. आणि हे जर इथून पुढे जे काही होईल ना याला पोलीस प्रशासन जबाबदार राहणार आहे. आमच्या लेकरं बाळ आहेत, आम्ही इथं बसणार आणि आम्ही सगळं नाही का कडक अमर उपोषण करणार. याचा जबाबदार फक्त पोलीस प्रशासन राहील. माझं नाव स्वाती नितीन शिरसाट. 12 तारखेला 12 फेब्रुवारी माझ्या नवऱ्याची हत्या झाली. माझ्या डोळ्यासमोर त्यांनी हत्या केली, गोळ्या घालून त्यांची हत्या झाली. आज 3 महिने होत आले तरी पण त्यांचे आरोपी पकडले जात नाही. आम्ही जोपर्यंत आरोपी त्यांना मोका अंतर्गत धरीत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही. माझं नाव वैशाली मगर, मी नितीन शिरसाटची बहीण. माझ्या भावाची 12 फेब्रुवारी रोजी हत्या झाली. घोडेगाव इथं हत्या झाली. त्याची हत्या झाली, सार्वजनिक ठिकाणी हत्या झाली. त्याची सार्वजनिक हत्या ठिकाणी झाली. सायरे वायरे गोळीबार केले त्यांनी, 12 ठिकाणी गोळीबार केले. हा सार्वजनिक हत्या ठिकाणी हत्या झाली. हा अतिरिक्त म्हणून याला ओळख भेटली पाहिजे. हा अतिरिक्त ठिकाणी अतिरिक्त आहे कृष्णा फुलमाळे. पण एकच विनंती का आरोपी हजर करा, गुन्हेगाराला पाठबळ देऊ नका. आज नितीन शिरसाट जातोय म्हणजे त्याच्या पाठीमागं दुसरा पण जाईल. यांना पण तुम्ही पाठबळ देणार आहे का? न्याय मिळायला पाहिजे, आम्हाला न्याय मिळायला पाहिजे. त्याचे लेकरं उन्हामध्ये पडलेत, आम्हाला न्याय पाहिजे. जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण थांबवणार नाही. प्रतिनिधी मुंतजर शेख, DNA मराठी, अहिल्यानगर.